नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की MPSC म्हणजे नेमके काय परीक्षा असते, कोणते विषय महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या पात्रता आहे आणि बरेच काही आम्ही चर्चेसाठी घेऊन आलो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये खालील पदांचा समावेश आहे. गट अ ची पदे: पहिला उपजिल्हाधिकारी, दुसरा पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त, तिसरा सहाय्यक विक्रीकर आयुक्त, चौथा उपनिबंधक अधिकारी सहकारी संस्था, पाचवा उपमुख्य अधिकारी विकास अधिकारी उच्च श्रेणी, सहावा सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, सातवा मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका किंवा नगर परिषद, आठवा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नववा तहसीलदार. गट ब ची पदे: पहिला नायब तहसीलदार, दुसरा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, तिसरा लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, चौथा कक्ष अधिकारी, पाचवा गटविकास अधिकारी, सहावा मुख्याधिकारी नगरपालिका व नगर परिषद, सातवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आठवा उपअधीक्षक भूमी अभिलेख, नववा उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, दहावा सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क. पात्रता: शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या उमेदवार पात्र. यामध्ये टक्केवारीची अट नसते. वयोमर्यादा: साधारण प्रवर्गासाठी किमान 19 व कमाल 38 वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत आणि महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय, अपंग, माजी सैनिक आणि खेळाडूंकरिता अधिनियमात तरतूद केल्याप्रमाणे शिथिलक्षम आहे. विशेष अर्हता: खालील पदाकरिता खालीलप्रमाणे विशेष अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र समजले जातात. पहिला सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा या पदाकरिता उमेदवार वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा. दुसरा पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त, तिसरा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकरिता जाहिरातीमध्ये दिलेल्या शारीरिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. परीक्षा पद्धती: राज्यसेवा परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा 3 टप्प्यामध्ये घेतली जाते. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप: राज्यसेवा पूर्व परीक्षेत एकूण 2 पेपर असून हे दोन्ही पेपर मराठी व इंग्रजी भाषेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतात. टीप: ही परीक्षा पात्रता स्वरूपाची असून या परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेत विचारात घेतले जात नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर प्रश्नसंख्या: वेळ 1 पहिला पेपर 100 प्रश्नसंख्या 200 गुण 2 तास वेळ. दुसरा पेपर 80 प्रश्नसंख्या 200 गुण 2 तास. पट उमेदवार मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरविल. परीक्षेची अट: पहिली, ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी घेतली जाते. दुसरी, प्रश्नपत्रिका 2 मधील डिसिजन मेकिंग व प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वगळता दोन्ही प्रश्नपत्रिकेतील इतर प्रश्नाच्या 3 चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कापला जातो. तिसरा, या परीक्षेत एकूण पदसंख्येच्या 8 पट उमेदवार मुख्य परीक्षेकरिता 5 आणि त्यांची मुख्य परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2013 पासून राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा असून पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा UPSC पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमासारखा. पेपर क्रमांक 1 200 गुण. पेपर क्रमांक 1 मध्ये खालील घटकांचा समावेश असतो. नंबर 1 राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी. नंबर 2 भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात व भारतीय राष्ट्रीय. नंबर 3 महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, भौगोलिक, सामाजिक आणि जग सेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलविला पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमासारखाच आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळ, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, भूगोल, महाराष्ट्र, भारत. नंबर 4 महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि प्रशासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क व त्यासंबंधी. नंबर 5 आर्थिक आणि सामाजिक विकास, निरंतर विकास, दारिद्र्य, समावेशक जनगणना, सामाजिक क्षेत्रातील सुधारणा वगैरे. नंबर 6 पर्यावरणाविषयक सर्वसाधारण मुद्दे, जैवविविधता व वातावरणातील बदल. नंबर 7 सामान्य विज्ञान टीप. वरील अभ्यासक्रम हा पदवी दर्जाचा असतो. पेपर क्रमांक 2 200 गुण. पेपर क्रमांक 2 मध्ये खालील घटकांचा समावेश असतो. नंबर 1 विषयाचे आकलन. नंबर 2 व्यक्तींमधील कौशल्य आणि संवाद कौशल्य. नंबर 3 तर्कशुद्ध कारणमीमांसा आणि विश्लेषण क्षमता. नंबर 4 निर्णय घेणे आणि समस्या सोडविणे. नंबर 5 सर्वसाधारण मानसिक क्षमता. नंबर 6 प्राथमिक संख्याशास्त्र, आकडे आणि त्यांचे संबंध व विस्तारांचा क्रम वगैरे. इयत्ता 10वी ची पातळी. माहितीचा अर्थ लावणे, आकृती, आलेख, तक्ता, पुरेशी माहिती वगैरे. इयत्ता 10वी ची पातळी. नंबर 7 मराठी आणि इंग्रजी भाषा ज्ञानविषयक कौशल्य. इयत्ता 10वी किंवा 12वी ची पातळी. टिप 1 मराठी आणि इंग्रजी भाषा कौशल्यावरील इयत्ता 10वी 12वी पातळीच्या प्रश्नांचा अभ्यासक्रम विषय 2 मधील शेवटचा मुद्दा. चाचणी मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदांवर घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत त्यासाठी भाषांतर दिले जात नाही. राज्यसेवा मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेचे स्वरूप. राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण 800 गुणांची असून यामध्ये एकूण 6 पेपर असतात. या परीक्षेचे गुणांकन व स्वरूप खालीलप्रमाणे आहे. पेपर क्रमांक 1 भाषा. पेपर 1 विषय मराठी किंवा इंग्रजी. गुण 50. दर्जा उच्च माध्यमिक शालांत. माध्यम मराठी किंवा इंग्रजी. कालावधी 3 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वर्णनात्मक. पेपर क्रमांक 2 भाषा. पेपर 2 विषय मराठी किंवा इंग्रजी. प्रश्न 50. गुण 50. दर्जा पदवी. कालावधी 1 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. पेपर क्रमांक 3 विषय सामान्य अध्ययन 1. प्रश्न 150. गुण 150. दर्जा पदवी. माध्यम मराठी व इंग्रजी. कालावधी 2 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. पेपर क्रमांक 4 विषय सामान्य अध्ययन 2. प्रश्न 150. गुण 150. दर्जा पदवी. माध्यम मराठी व इंग्रजी. कालावधी 2 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. पेपर क्रमांक 5 विषय सामान्य अध्ययन. प्रश्न 150.
गुण 150. दर्जा पदवी माध्यम मराठी व इंग्रजी. कालावधी 2 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. पेपर क्रमांक 6. विषय सामान्य अध्ययन 4. प्रश्न 150. गुण 150. दर्जा पदवी माध्यम मराठी व इंग्रजी. कालावधी 2 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. टीप: MPSCच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवाराने www.gov.in ही वेबसाईट पाहावी.